लालीजी कसं काय येणं केलं दुकानावर? काय नाही, आर्याताईंकडे गेले होते. बर. म्हटलं घरी जाता जाता तुम्हाला भेटून जावं. जखम बरी आहे का हो आता? हा बरी आहे आता. होय, कशाला गेला होता आर्या मॅडम कडे? खबर घ्यायला त्यांची. म्हणजे काल जे काही घडलं त्यामुळे घाबरलेत ना त्या. म्हटलं विचारपूस करावी. हा, बऱ्या आहेत का आता? अहो आहेत बऱ्या, नका एवढी काळजी करू सगळ्यांची. मी आहे ना काळजी करायला. अहो मी काळजी नाही, त्यांच्या घरावर हल्ला झाला, ते आपल्या घरी आला होता ना म्हणून. त्याच्यामुळे काय नाही, तुम्ही नका बाहेर फिरत जाऊ, मला तुमची जास्त काळजी वाटते. नाही फिरणार बाहेर, मला माहिती आहे ना तुम्हाला माझी किती काळजी आहे. आता तुम्हाला एवढी काळजी आहे म्हटलं मला माझी काळजी घ्यावीच लागेल तुमच्यासाठी. बोलत काय बसलोय, ती नरकी हॉटेलपर्यंत ही डिलिव्हरी द्यायची, करावी लागेल. होय लालीजी, नरकी हॉटेल म्हणजे काय हो? अहो मला कसं माहित असणार, लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे माझं या गावात. मला बी माहित नाही. थांबा पोरांना विचारू. ए जित्या मंग्या, इकडे ये. काय बापा, दोन चहा? मला तो असतो तुझा चहा. मी नाही, जामकर साहेब म्हणतात असे. याला सांग येडे. होय रे पोरांनो, हे नरकी हॉटेल म्हणजे काय रे? काय तुला नरकी हॉटेल माहित ना? नरकी, अरे बाप रे, तुला नरकी हॉटेल, अरे ह्याच गावातलं की तू नरकी हॉटेल कसं काय माहित? अरे कोणाला माहित? दम घे, कॅमेरा चालू कर. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आपल्या गोपाळला गावातला असून नरकी हॉटेल माहित नाही, नरकी हॉटेल त्याला माहित नाही. तू थडगे, तू बंद करे. अरे ती लहान असताना पळून गेलत गावातून, किती वर्षांनी आलंय परत, त्याला कसं माहित असेल बरं? हा, आणि महत्वाचं म्हणजे एवढ्या वर्षात आपल्या गावात नरकी हॉटेलचा उत्सव झालाय का नाही झाला? कारण इतक्या वर्षात गावात कधी कुठला कांडच झाला नाही, म्हणून गावात नरकी हडळीचा उत्सव नाही झाला. गावात कसं सगळं सुरळीत नीटनीटकं चालू होतं आणि गावात सगळं चांगलं होतं, म्हणून लोकांना देवाची काय आठवण आली नाही. लोकांना देवाची आठवण कधी येते? संकट आल्यावर. आणि हा नरकी हडळीचा उत्सव काय साधा सुद्धा नाही, हा उलटा आहे, उलटा. उलटा म्हणजे? अहो काय वहिनी, हे देवाचा नाही राक्षसाचा उत्सव आहे. मी सांगतो थोडक्यात काय, या उत्सवात गावात नरकी नावाचा राक्षस आणि हाडळ नावाच्या राक्षसिनीला बोलवलं जातं. ते कसं? कसं काय? अरे म्हणजे आपल्याच गावातलं एक माणूस बनतो नरकी आणि एक बाई बनते हाडळ. सांगतोय ना मी. हा, आणि मग त्या दोघांना मुखवटे घातले जातात आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली जातात, ती बी धारधार. आणि मग त्या दोघांची पूजा केली जाते आणि नरकी नावाचा राक्षस आणि हाडळ नावाची राक्षसीन ह्यांच्या आत्म्यांना बोलवलं जातं. आणि मग माणसाच्या अंगात येतो नरकी आणि बाईच्या अंगात येते हाडळ. मग पुढं? पुढं लय डेंजर डाउनलोडिंग असते. त्या नरकी आणि हाडळीला गावातली माणसं गळ घालत्यात आणि पुढं काय म्हणतात रे? म्हणतात की तुमच्या सोबत गावातली सगळी नकारात्मक शक्ती, इडापिडा, भूतप्रेत, राक्षस, दुष्काळ, रोगराई सगळं घेऊन जा रे बाबा. पुन्हा मग ह्या नरकी आणि हाडळीची गावातली माणसं मिरवणूक काढत्यात आणि मग त्यांना अख्खं गावभर फिरवत्या. आणि मग फिरून झालं की त्या दोघांना गावच्या वेशीच्या बाहेर हाकलून देत्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाबाला आणि त्या बाईला विशीच्या आतमध्ये घेतात आणि त्यांचा मान सन्मान करतात. ह्याला म्हणतात नरकी हडळ. कळलं? चला हा. चला येऊ का? बापा येतो. नरकी हडळ इडापिडा घेऊन जाणार का नाही माहित नाही,
पण उत्सवाच्या दिवशी त्या आर्याचा जीव नक्की घेऊन जाणार. ते श्यामल केसची फाईल दे बरं. हां सर. काय झालं? साहेब, तुम्हाला खरंच असं वाटतं का माझ्या श्यामलचा खून झाला असेल? हो, श्यामलचा खूनच झालाय आणि सगळे पुरावे ते सांगतात. साहेब, आणि साकेतवर तुमचा संशय आहे का? नाही, नुसतं साकेतवर नाही, सगळ्यांवरच माझा संशय आहे. तर साकेत गायब असल्यामुळे त्याच्यावरचा संशय जास्त बळावतो. पण त्याचा या सगळ्यांशी काय संबंध आहे हे साकेत सापडल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. जामकर साहेब येऊ का? नका येऊ, मी चालो. काय सरपंच, इतके सगळे लोक घेऊन आलात, पोलीस स्टेशनवर मोर्चा काढता की काय? साहेब, गावात नरक्या हळदीचा उत्सव करायचे ना, म्हणून म्हटलं तुमच्या कानावर असावं म्हणून आलो. काय हे नरकी हडळ? काय नाही साहेब, गावात एक जुनी प्रथा आहे नरकी हाडळ नावाची. त्याने काय होतं साहेब, गावावरचं संकट ना दूर होतं. त्यामध्ये एक पुरुष नरकी बनतो आणि एक बाई हाडळ बनते. हां, आणि मग त्यांच्या अंगात राक्षस येतो साहेब. मग त्यांची पूजा करून त्यांना गावातून हाकलून देतात. मग त्यांच्यासोबत गावचं संकट पण निघून जातं. असं? असं माझं नाही, गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि ते एकदा उत्सव झाला का नाही साहेब, की ते गुन्हेगार सुद्धा सापडेल. त्याच्यासाठी कायदा आहे, पोलीस आहेत त्याच्यासाठी. हे नरकी हडळ वगैरे काही नसतं. अहो, पण तो गावानं झालाय ना. एकदा काय हो उत्सव झाला का नाही की नक्की सापडेल मग तो गुन्हेगार. झाला पाहिजे. आमची श्रद्धा आहे. आमची श्रद्धा आहे खरंच. साहेब, तुम्ही तेवढं ते परवानगीचं बघा. परवानगी मिळणार नाही. अहो, अशी कशी मिळणार नाही परवानगी? साहेब, तुम्ही अशी परवानगी नाकारूच शकत नाही. ज्या कारणासाठी तुम्ही परवानगी मागताय त्या कारणासाठी मी परवानगी नाकारतोय. सरपंच, गावात हा उत्सव चालू असताना त्या नराधामानं आणखीन बळी घेतले, जीव घेतले, काय करणार आपण? साहेब, असं काही देखील होणार नाही बघा. अहो, आम्ही लक्ष ठेवू ना. होय, आम्ही देऊ की लक्ष. मी परवानगी देणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अहो, पण साहेब, तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्ही परवानगी मागितली, मी परवानगी नाकारली, विषय संपला. गो. आणि परत जर असे आलात तर साहेब, गावकऱ्यांना असं नाराज करणं बरं दिसत नाही. हे गावकऱ्यांच्या भल्यासाठी आहे आणि गावाच्या भल्यासाठी 4 लोक असे नाराज झाले चालतील मला. काय गोपाळ नावाचे टेलर